जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 ज्या शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे, जी की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू. तुम्ही पाहिलंच असाल, सन 2023 पासून सर्व शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी फक्त ₹1 देऊन याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. कारण तुम्ही पाहिलंच असाल, सन 2022 असेल, 21 असेल, 19 असेल, यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, याच्यासाठी भरणा करावा लागत होता. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी पैसे भरावे लागत होते. परंतु शासनाच्या माध्यमातून 2023 पासून राज्यामधील कोणत्याही शेतकऱ्यांना असे पैसे देण्याची गरज नाही. कारण ₹1 देऊन तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. असं तुम्ही पाहिलं असाल. आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2024 भरला आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे, की ते तुम्हाला एक काम करायचं आहे. आता नेमकं ते काम कोणतं करायचं आहे, ते आपण बघा. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे. आता ई पीक पाहणी नेमकं कुठं करायची, कशी करायची, ई पीक पाहणी शेवटची तारीख काय, हे आपण बघूयात. याच्यामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ई पीक पाहणी हे एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे. शासनाच्या माध्यमातून हे नवीन ऍप्स आलेले आहे. त्याच्यामध्ये नवीन व्हर्जन पण आलेले आहे. तर ते ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि स्वतः तुम्हाला तुमच्या शेतात जाऊन त्याचं लोकेशन चालू करून तुम्हाला तुमची ई पीक पाहणी करायची आहे. आता नेमक्या या ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख आहे, तर याची शेवटची तारीख असणार आहे 15 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. ही ई पीक पाहणी तुम्ही नेमकी कशी करायची, याच्यासाठी तुम्हाला कुठेही तलाठी ऑफिसला जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही पाहिलं असाल, पूर्वी तुम्हाला ई पीक पाहणी करायची अर्थातच पीक पेरा भरायचा असला तर तुम्हाला तलाठ्याकडे जावं लागायचं. परंतु आता शासनाने एक सोपी पद्धत केली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून स्वतः तुम्ही तुमचा पीक पेरा घरी भरू शकता. त्याच्यानंतर आता नेमकं ई पीक पाहणी करणं, पेरा भरणं नेमकं का महत्वाचं आहे? कारण तुम्हाला जर ई पीक पाहणी केली तर तुम्हाला पीक विमा मिळायला सोपं जातं. आता नेमकं काय, ई पीक पाहणीमध्ये तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या शेतामध्ये जे काय पीक असेल ते नोंदवणे, म्हणजे त्याला ई पीक पाहणी म्हणतात. पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ई पीक पाहणी केली तर तुमच्या सातबाऱ्यावर नेमकं कोणतं पीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या पीक विमा भरलेलं कोणतं पीक आहे, हे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सर्व चाचणी करून तुम्हाला तुमचा पीक विमा दिला जातो. ही पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं काम करायचं म्हणजे तक्रार दाखल करणे. कारण तुम्ही तक्रार दाखल केली तर तुमचा पीक विमा मंजूर होतो व तुम्हाला तो मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्वाचं अपडेट, जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केले. हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर शेतकरी मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओ.